या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील नामवंतांचे सत्कार। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। मंद्रुप येथील माळी गल्ली येथे श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून आज वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे 4थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाजातील गुणवंतांसह नामवंत लोकांचा, पत्रकार बांधवांचा मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि एक वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक संशोधन अधिकारी तथा जिल्हा प्रयोगशाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजशेखर जेऊरकर होते। यावेळी सेवा फाउंडेशनच्या संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गुरुशांत दादा धुत्तरगावकर, परमेश्वर आश्रमशाळा कामतीचे मुख्याध्यापक जब्बार शेख, अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, संशोधन प्रयोगशाळा सोलापूर, बांधकाम विभाग सोलापूरचे राजशेखर जेऊरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कामतीचे मुख्याध्यापक जब्बार शेख, आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, उपनिरीक्षक मोहन पवार, युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे, सोलापूर शहर पोलीस झाडे, लावा झाडे जगवा ग्रुपचे प्रमुख परशुराम लांबतुरे आदींची उपस्थिती होती। दयानंद खाडे, शिवराज कालदे, सीताराम हेळकर यांच्यासह मंचावरील अन्य मान्यवर मंडळीसह वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रियंका श्रीशल चडचण, शिवानंद बगले, नुरानदया स्वामी, राजशेखर बोरेगाव, खजिनदार रामचंद्र हल्लोळी, संचालक नागनाथ फुलारी, अर्जुन कोळी, अंबादास पाटील, संचालिक निशा रामपुरे यांच्यासह वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। श्री वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, त्याचबरोबर धार्मिक आणि गरजू लोकांसाठी कार्य करणारी ही संस्था आहे। ही सर्व समाजातील आम्ही विद्यार्थी दशेतील सर्व मित्र एकत्रित येऊन उभारलेली संस्था आहे। 40 लोकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 107 सभासद आमच्या संस्थेमध्ये आहेत। संस्थेच्या वतीने गेली 4 वर्षामध्ये आज आम्ही कोरोना महामारीमध्ये घरातील कर्तापुरुषांच्या निधनाने ज्या कुटुंबावर संकट आलेले आहे त्या कुटुंबासाठी धान्य वाटप असू द्या, मग त्यातील आयरवाडी गाव असू द्या, कुमटे गाव असू द्या, आणि त्याचबरोबर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या वतीने अवकाळी पावसामध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला 11,000 रुपयाचा रोख असू द्या, हुसूर या ठिकाणी जळीत कुटुंबग्रस्त स्वामी कुटुंबाला 21,000 रुपयाचा रोख असू द्या, किंवा त्याचबरोबर आहेरवाडी आणि कुमटे या ठिकाणी ज्या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त कुटुंब आहेत त्यांना सुद्धा सहकार्य असू द्या, आणि संस्था संचालकांच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी ही सहकार्य करत असते आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचत असते। आणि याच्यामध्ये आम्ही जे काय कार्य करतोय हे पूर्णपणे सामाजिक, शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोन आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये 10वी 12वी विद्यार्थी गुणवंत सत्कार असू द्या, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप असू द्या, अशा असंख्य बहुसंख्य कार्य आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने करत आहोत। आज संस्थेला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही जवळजवळ शिक्षक, पोलीस, व्यावसायिक, बँकेतील कर्मचारी, त्याचबरोबर रेल्वे विभाग अशा विविध विभागातील निर्व्यसनी तरुण एकत्रित येऊन आम्ही ही संस्था गेली 4 वर्ष झालं हे राबवत आहेत। आणि याचा आम्हाला समाजामध्ये माननीय मुगळे मालक यासारख्या तरुण व्यक्तींचं प्रेरणा घेऊन आम्ही ही जे काही संस्था आहे ती संस्था आम्ही कार्यरत आहोत। अशाच पद्धतीने ही संस्था सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत राहील। आणि आज आमच्या संस्थेचा 4था वर्धापन दिन गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून, कारण आमची संस्था ही 5 जुलै 2020 गुरुपौर्णिमेच्या औचित्यानेच कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ही संस्था स्थापन केलेलं होतं। समाजातील अतिशय गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य आम्ही संस्थेच्या वतीने करत आहोत। अशाच पद्धतीनं कार्य आम्ही या ठिकाणी करत आहोत। आमच्या सर्व टीमचं या ठिकाणी सहकार्य आहे। मग त्याच्यामध्ये सगळे मित्र आमचे जे काय आहेत सर्व टीमचं आमचा याचा संपूर्ण श्रेय, आणि याचं संपूर्ण श्रेय चडचण साहेब आमचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर संपूर्ण टीमचं आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी आमच्या या संस्थेला सर्व मान्यवर उपस्थित राहून, मग त्याच्यामध्ये हुल्ले साहेब, मुगळे साहेब, जेऊरकर साहेब, मान्य श्री जब्बार शेख सर, आणि त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले मोहन पवार साहेब, त्याचबरोबर दत्ता काळे साहेब, या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल मी या सर्वांचा जाहीर आभार मानतो आणि सर्व संचालकांना एक प्रेरणा मिळावं असे आमचे माननीय मुगळे मालक या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले, त्यांचेही मी आभार मानतो।
आणि अशाच पद्धतीनं मोलाचं सहकार्य या सर्वांचं मिळत राहावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आज 4था वर्धापन दिन या संस्थेचा संपन्न झाला आणि या संस्थेच्या माध्यमातून निरपेक्ष भावनेनं समाजातील गोरगरीब असतील, समाजातील दुरितांच्या कल्याणासाठी या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम उभं केलं गेलेलं आहे। तसेच निसर्गाप्रती प्रेम दाखवत असताना झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना पुढे घेऊन कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीला थारा न देता आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतील सर्व तरुण एकत्र येऊन आज खऱ्या अर्थानं वृक्ष लागवड असेल, वृक्ष लागवडीची चळवळ उभी करणे असेल तर ते चांगल्या पद्धतीनं करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या संस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वृक्ष लागवड आहे त्याच पद्धतीनं समाजातील अतिशय गरीब अवस्थेत असणाऱ्या लोकांना मदत देण्याच्या संदर्भात असेल कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची भूमिका घेऊन ही संस्था काम करते आणि अशा या संस्थेला म्हणजे ज्या संस्थेचं नाव वटवृक्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे असा हा वटवृक्ष समाजासाठी कल्पवृक्ष व्हावा ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।